घरामध्ये एखाद्या दिवशी पावभाजी करायची झाली की खूप जसं भांड्यांचा पसारा होतो, खूप जसं वेळसुद्धा जातो आणि खूप जसं मसालेसुद्धा लागतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये कुकरला जगातील सगळ्या सोप्या पद्धतीत पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. म्हणजे तुम्ही जरी बॅचलर असाल, पहिल्यांदा पावभाजी करायला घेत असाल, नवीन नवीन लग्न झालंय, सासरच्यांना खुश करण्यासाठी काहीतरी चमचमीत करायचं असेल, तशी ही पावभाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे. किती जणांसाठी किती भाज्या घेऊन पावभाजी करायची, बिना मॅशर ही पावभाजी आपण तयार करतो आहोत. तर जगातील सगळ्यात सोपी पावभाजी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल, तुम्हाला अंदाज नसेल तर घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेले सगळे जिन्नस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे. जिन्नस मोजून घेतल्यामुळेच पदार्थ चुकण्याची शक्यता तशी कमीच असते. तर इथे आपण या मेजरिंग कपने किंवा वाटीने आपण मोजून घेऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत. इथे आपण 100 ग्राम फ्रोझन मटार घेतलाय. तुम्ही भिजवलेला किंवा ताजा फ्रेश मटार वापरू शकता. इथे आपण अर्धी वाटी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. तर या पावभाजीला ना आपण अजिबात रंग खाण्याचा वापरणार नाही आहोत. तर त्यासाठी इथे रंग छान येण्यासाठी साधारणतः एक अर्धी वाटी भरून आपण इथे बीटरूटचे तुकडे घेतलेत. अर्धी वाटी आपण इथे ढोबळी मिरची घेतली, पण ती आपण नंतर वापरणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता भाज्यांच्या तुलनेत बटाटा आपल्याला इथे जास्त घ्यायचा आहे. 2 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 250 ते 300 ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा साला काढून फोडींमध्ये घेतला. बटाटा थोडासा जास्त घातला की भाजीला चव आणि टेक्स्चर अगदी छान येतं. भाजी अगदी पटकन आणि मऊसूत शिजण्यासाठी इथे आपण कुकरचा उपयोग केला आहे. तुम्ही टोपा कढईमध्ये सुद्धा करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपण बटाट्याचे तुकडे घेतलेले आहे. बटाटा आपण इथे कच्चाच वापरलेला आहे, लक्षात असावं. बाकी या सगळ्या घेतलेल्या भाज्या घातलेल्या आहे. आता या सगळ्या भाज्या मोजल्यानंतर साधारणतः ढोबळी मिरची धरून साधारणतः एक 700 ते 750 ग्राम असावेत. बाकी कांदा टोमॅटो त्याचं वेगळं प्रमाण आहे. तर इतकी भाजी ना साधारणतः एक 5-6 जणांसाठी व्यवस्थित पुरते. यामध्ये चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे आणि व्यवस्थित भाज्या पुरतील इतपतच यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. झाकण लावायचं आणि कुकरला एक 3 ते 4 शिट्या आपण करून घेणार आहोत. कुकरला बऱ्याच जणांना भाज्या शिजवलेल्या किंवा पदार्थ शिजवलेले आवडत नाही. तशा वेळेस कढई टोपामध्ये मोठी उकळी आली की मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं भाज्या अगदी मऊसूत तुम्ही शिजवून घेऊ शकता. कुकरच्या एक 4 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थोडासा गार झाला की आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे. अगदी छान मेणाप्रमाणे मऊसूत तुमच्या भाज्या 4 शिट्यांमध्ये तयार होतात. भाज्या आपल्याला इतक्या शिजवायच्या आहेत की पळीने किंवा झाऱ्याने तुम्ही फक्त दाबून बघितलं ना की अगदी याचा छान गाळ झाला पाहिजे. इतपत आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची. जितकी छान भाजी मऊसूत शिजेल तितकं टेक्स्चर तुमच्या भाजीला अगदी छान येतं. आता ज्या मंडळींकडे पावभाजी मॅशर नसेल तर घरातला ग्लास घ्या, पेला घ्या, तांब्या घ्या. त्याने असं चांगल्या भाज्या आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. या ग्लासने ना अगदी पावभाजी मॅशरपेक्षा मस्त भाज्या छान मऊसूत अशा घोटल्या जातात. तो तुम्ही इथे बघू शकता. असं छान याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि एक महत्त्वाची अशी गोष्ट सांगते, जरी तुम्ही बीट यामध्ये किसून घेतलं ना तर पटकन त्याचा गाळ होतो. तुकडे घेतल्यामुळे ना कितीही त्याला मॅश केलं ना तर अगदी छोटे छोटे त्याचे कण भाजीमध्ये राहतात. म्हणून शक्यतो तुकडे करून घेण्यापेक्षा किसून घेऊ शकता. म्हणजे अगदी छान एकसारखा रंगसुद्धा भाजीला येतो. अशी भाजी आपण मस्त अशी छान गुटळून घेतलेली आहे. आता दुसरीकडे आपण एक कढई गरम करत ठेवली. कढई छान गरम झाली की यामध्ये ना पळीभर किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता. जर तुम्हाला कढईमध्ये करायची नसेल तर हीच भाजी एखाद्या भांड्यामध्ये काढून कुकरला सुद्धा तुम्ही फोडणी देऊ शकता. तेलाबरोबरच जर आवडत असेल ते 1 क्यूब आपण इथे बटर घातलेलं आहे. तुम्ही फक्त तेलामध्ये किंवा फक्त बटरमध्ये सुद्धा ही भाजी तयार करू शकता. हलकंसं गरम झालं की इथे आपण 1-2 हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची तुमच्याकडे ठेचा करून ठेवलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. इथे आपण 2 लहान आकाराचे कांदे छान जमेल तितके बारीक चिरून घेतलेले आहे. आता यावरच कांदा साधारणतः एक 2 ते 2.5 मिनिटं थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत, थोडासा रंग बदलेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटो असेल हे सगळे जिन्नस एक 700 ते 750 ग्राम भाज्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. जास्त भाज्या असतील तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. मस्त कांदा गुलाबी झाला की चमचाभर आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतली. तुम्ही बेडगी पूड किंवा मिक्स असेल ना ते सुद्धा वापरू शकता.
काश्मीरी मिरची पूड घातल्यामुळे पावभाजीला नैसर्गिक लाल भडक छान रंग येतो. यामध्ये कलर वेगळा वापरावा लागत नाही. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचीच काश्मीरी मिरची पूड आहे. तुम्ही बेडगी मिरची पूड सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा रंग अगदी छान येतो. आता मध्यम आचेवर मसाले आपण काही सेकंद परतून घेतल्यावर जी ढोबळी मिरची आपण मगाशी सांगितली होती ना, अर्धा कप, ती बारीक चिरून ती आता घातलेली आहे. जर तुम्ही ढोबळी मिरची भाज्या शिजतानाच घातली असती त्याची तितकी छान चव आली नसते. अशी मसाले कांद्यावर थोडीशी परतून घेतली ना की थोडीशी नरम होते आणि भाजीला चव अगदी छान येते. जशी आपण विकतची पावभाजी खातो ना, त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने केलं जातं. आता यामध्ये ना आपण 2 चमचे भरून पावभाजी मसाला घातलेला आहे. हा आपण घरामध्येच तयार केला आहे. तुम्ही रेडीमेड वापरला तरी पण चालू शकेल. आता मसालासुद्धा आपण काही सेकंद मस्त तेलावर परतून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या घरात छान सुगंध पसरला. खूप जास्त कोरडा वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबकारा मारून तुम्ही हा मसाला परतून घेऊ शकता. अजिबात मसाले करपवायचे नाही. इथे आपण 2 मोठ्या आकाराचे लाल भडक टोमॅटो किसून घेऊ शकता किंवा टोमॅटोची प्युरी करून घेऊ शकता. ती यामध्ये घातलेली आहे. भाज्यांबरोबरच टोमॅटोची सुद्धा पावभाजीमध्ये चव अगदी छान येते. आणि तुकड्यांमध्ये घालण्यापेक्षा अशी ही पेस्ट करून घातली ना, ते एकसंध छान एकजीव या मसाल्यांमध्ये होते आणि भाजी खातानाही अगदी छान लागते. टोमॅटोवरच अर्धा चमचा किंवा चवीपुरता भाजीला पुरेल इतकं आपण मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता पुन्हा याचा रंग बदलेपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत आपण याला 5 मिनिटं तरी छान परतून घेतलेला आहे. मसाल्याचा तुम्ही इथे रंग बघू शकता, काय भारी आणि मस्त लाल भडक आलेला आहे. असंच अगदी मध्यम आचेवर छान परतून घेतल्यावर असं छान याला तेल सुटतं आणि मस्त रंगसुद्धा येतो. आता याला झाकण लावायचं आणि 2-2.5 मिनिटं अगदी मंद आचेवर आपण हे वाफेवर करून घेणार आहोत. असं केलं की टोमॅटो असेल, सगळे मसाले असेल, हे सगळं छान एकजीव होतात आणि यातला कच्चेपणा निघून जातो. रंग बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे. अजिबात तुम्हाला वेगळा यामध्ये खाण्याचा रंग घालावा लागत नाही. आता हा मसाला जो आपण केला आहे ना, यामध्ये ना उकडलेला राजमा असेल किंवा छोले असेल, फ्लावर मटार असेल, फ्लावर बटाटा असेल, अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा अगदी छान लागतात. सगळं घातलं, पण चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची राहिली. जेव्हा तुम्ही कांदा मसाल्यांबरोबर परतता ना, त्यानंतर तुम्हाला आलं लसूण पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायची. माझी राहिली होती म्हणून मी आत्ता घालून छान हे 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेतलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जी आपण मगाशी शिजवून घोटून घेतलेली भाजी होती ना, ती पळीभर आपण सुरुवातीला यामध्ये घालणार आहोत आणि छान या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत. ही ट्रिक ना तुम्ही पावभाजी करताना कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. असं केलं की भाज्यांमध्ये मसाले छान एकजीव थोडेसे परतले जातात आणि त्याने भाजीला रंग छान येतो. थोडंसं वर खाली करून घेतलं की पुन्हा तोच भाजीचा ग्लास घ्यायचा आणि थोडंसं त्याला ना भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची. या ट्रिकने जर तुम्ही पावभाजी केली ना, तर अगदी चविष्ट मस्त छान तुमची भाजी तयार होते. तर 1-2 मिनिटं आपण हे असं छान करून घेतलेलं आहे. आता जी उरलेली सगळी भाजी होती शिजवलेली, ती सगळी आपण यामध्ये आता घालणार आहोत. आणि घातलेली सगळी भाजी मसाल्यांमध्ये छान आपण एकजीव करून घेणार आहोत. एकसारखी केली की मस्त याला छान टेक्स्चर आणि रंग येतो. थोडी घट्ट वाटते म्हणून याच कुकरच्या भांड्यामध्ये कपभर पाणी आपण यामध्ये घातलं. तुम्हाला जशी पातळ घट्ट भाजी लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालून हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता थोडीशी पातळ झाल्यासारखी दिसते. आणखीन हवं असेल तर आणखीन पाणी घालू शकतो, कारण थोडीशी कोमट भाजी झाली की आणखीन छान दाटसर होते. आता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ना एखादी क्यूब तुम्ही बटर घालू शकता. चीज आवडत असेल तर थोडंसं चीज किसून घातलं तरी पण छान होते. आता घातलेले मसाले असतील, भाज्या असतील, बटर असेल, मीठ असेल, सगळं यातलं जिन्नस असेल, छान एकजीव होण्यासाठी झाकण लावायचे आणि अगदी मंद आचेवर 1-2 मिनिटं आपण हे वाफेवर करून घेणार आहोत. हलकीशी उकळी आलेली आहे आणि सगळ्या घरात भाजीचा अगदी भारी मस्त सुगंध पसरला आहे. आता सगळ्या शेवटी काय करायचं आहे माहिती आहे का, म्हणजे सगळी पावभाजी शिजली की यामध्ये अगदी पाव चमचा आपण गरम मसाला पावडर घातली. आता हॉटेलमध्ये सुद्धा या पद्धतीने केला जातो. त्यामुळे ना पावभाजीला चव छान येते आणि छान सुगंधसुद्धा येतो. थोडंसं मिक्स करायचं आहे आणि गॅस आपण बंद केला आहे आणि पावभाजी आपल्याला शक्यतो झाकून ठेवायची, म्हणजे गरम मसाल्याचा छान सुगंध पसरतो. आता आपण हा पावभाजीचा हा मसाला पाव कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी तवा गरम करून घेतला आहे. जर आवडत असेल तर बटर घाला, तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता. थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडासा पावभाजी मसाला किंवा गरम मसाला पावडर भुरभुरायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जी आपण भाजी तयार केली होती 2 चमचे आपण यामध्ये घालून थोडीशी पसरून आपण थोडीशी गरम करून घेतली. आणि जे पाव मिळतात ना, लादी पाव, ते मधून चिरून असे यामध्ये छान शेकून किंवा भाजून घेणार आहोत.
पाव किंवा ब्रेड आवडत नसेल तर चपातीबरोबर तुम्हाला ही भाजी खाता येईल, छान लागते. आम्ही सुद्धा कधी कधी करून खातो. थोडंसं बटर लावायचं आहे, थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि असा हा भाजीबरोबर खाण्यासाठी मसाला पाव खाण्यासाठी तयार आहे. साधा पाव जरी भाजीबरोबर आवडत असेल तर तरी तसासुद्धा तुम्ही खाऊ शकता. जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडीशी भाजी गार झाल्यावर मस्त याला छान दाटसरपणा आणि मस्त रंगसुद्धा येतो. ते एका ताटावर आपण हे मांडायला घेणार आहोत. तर भाजीचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता, भाजीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे. अजिबात खूप जास्त मसाले न घालता, खूप जास्त फापड पसारा न घालता, कमीत कमी साहित्यात, कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी भांडी खराब करता अशी ही मस्त घरातल्या साहित्यात पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. तर आपण घेतलेला साहित्य साधारणतः एक 5-6 जणांना सांगितल्याप्रमाणे भाजी व्यवस्थित पुरते. तुम्हाला जास्त करायची असेल तर प्रमाण तुम्ही इथे दुप्पट तिप्पट करू शकता. तुम्हाला जसं लागेल त्यानुसार घेऊ शकता. ताटावर मस्त गरमागरम ही भाजी अशी पसरायची, त्यावर थोडंसं बटर घालायचं, कांदा लिंबू घ्यायचं आणि गरमागरम मसाला पावबरोबर ही भाजी खायला घ्यायची. एकदम भारी बेत घरामध्ये तयार करू शकता. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. मस्त गरमागरम चमचमीत काही खावंसं वाटलं की अशी ही पावभाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.